हादगाव तालुक्यातील लोहा गावामध्ये काही दिवसांपूर्वी विवाहितेनं आत्महत्या केली होती। मुलीचे आई, वडील आणि भाऊ यांनी ती आत्महत्या नसून हत्या करून दोरीनं लटकवल्याचा आरोप केला आहे। तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे। तालुक्यातील तामसा येथून जवळच असलेल्या लोहा या ठिकाणी दिनेश बाबूराव गायकवाड यांनी मयत मुलगी उषा पोटे हिने 6 ऑक्टोबर 2019 रोजी प्रेम विवाह केला होता। त्यामुळे तिचे सासू सासरे हे तिला नेहमी आमच्या घरात फुकट आली, कोणताही हुंडा किंवा सामान घेऊन आली नाही म्हणून त्रास देत होते। याबाबत तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं, तेव्हा त्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे पुन्हा आपल्या एकुलता एक मुलीचा विवाह सर्व नातेवाईकांसमोर लावून दिला। कालांतराने संसार सुरळीत चालू होता। त्यात त्यांना 2 मुले झाली, परंतु पुन्हा नवरा दिनेश गायकवाड हा व्यसनधीन होऊन गावात फिरत होता। तो कुठेही काम करत नव्हता, म्हणून व्यसनाधीन झाला होता। पुन्हा मयत उषा गायकवाड हिला सासू सासरे नवरा यांचा मानसिक, शारीरिक, आर्थिक पिळवणूक करून त्रास देत होते। तिला 2 मुले असतानाही पती दिनेश गायकवाड हा नेहमी दारू पिऊन त्रास देत होता, अशी माहिती यावेळी मुलीच्या आईवडिलांनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन हे करत असून लवकरच सासू सासरे यांनाही अटक करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं असून या ठिकाणी मयत मुलीच्या आई, भाऊ, वडील यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून माझ्या मुलीचे 2 मुले आमच्या ताब्यात घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। बाळासाहेब खानजुडे, MCN न्यूज, हादगाव। उषा दिनेश गायकवाड ही तुमची मुलगी होती, हे तुमचं म्हणणं आहे की बाबा तिची आत्महत्या झालेली नाही, तिला मारून टाकलेलं आहे, काय मत आहे सांगा? बाकी काय कसं लग्न झालं तुमचं काय नाही? त्यांनी सारखे मारहाण करत होते, सासू सासरे आणि त्यांचा नवरा मारहाण करत होता। तिने मला फोन केला होता तर मला मारहाण करायचं म्हणून आम्ही म्हणलं बाई आम्ही उद्या सकाळी येतो आणायला येतो तुला। तर नंतर जावाचा फोन आला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली, पण आम्ही आल्याच्या नंतर आम्ही त्या फक्तच लक्षात आलं की हे मारणं आत्महत्या आहे तिची नसून ते तिला मारून तिला बनावणी करून तिला गळफास दिला। अच्छा, म्हणजे तुमच्या जावायला अटक झालेली आहे का? आमच्या जावाला अटक झालेली आहे, पण सासू सासऱ्यांना अटक झालेली नाही। सासू सासरे काय तिला वारंवार त्रास देत गेले का? काय पैशाची मागणी किंवा काही असं मारहाण वगैरे? आमच्या घरामध्ये तू फुकट आली म्हणत होती आणि तिला त्रास देत होती। नाही, मुलं तुमच्या मुलीला किती मुलं आणि मुलं आहेत? आमच्या मुलीला 2 मुलं आहेत। अच्छा, एक आहे 4.5 वर्षाचा आणि एक आहे 2.5 वर्षाचा। तुमची काय इच्छा आहे त्या मुलं तुमच्याकडे पाहिजे का त्यांच्याकडे पाहिजे असं काय आहे? तर आमच्याकडेच पाहिजे मुलं। अच्छा, ठीक। सासरा म्हणत होता की दारू पिऊन यायचा, आमच्या घरात येऊ नको, आमच्या बाथरूममध्ये आंघोळ करू नको। मुलगी माझ्याकडे 1 महिना होती तर त्यानं गोड भरून आणून माझ्या मुलीचा काटा काढला। अच्छा, काटा काढून टाकला। सासरा पण आडवा झाला घरी आल्यावर की माझ्या घरात येऊ नको तू। तर मला तिनं फोन केला, आई माझा सासरा आडवा झाला, म्हणजे घरात मला येऊ दे ना। तर असे वारंवार दारू पियाचं नाही, दारूच पियाचं, पैसे मागायचं। लाडक्या बहिणीचे 1500 रुपये आले, तिने उचलले, त्याला माहीत झाली तर त्याने घेतले हातात की मला दारू पियाला दे। आणि माझी मुली म्हणायची, आई माझ्याकडे पैसे नाही, माझी लेकर लढायली, माझे लेकर लढायले म्हणायची, माझ्याकडे 1 रुपया नाही म्हणायची। म्हणजे लेकराला पण असं खायला देत नसं काही। अच्छा, पांढरा भात खाऊन राहायची। मी तिला 3000 रुपये अगदीच पाठवली, म्हणजे लेकराला खाऊ घाल, तुला काय आणायचं ते खायला आण, ते काहीच आणत नव्हतं, माईकडे खात होतं ते। म्हणजे माईकडे जायचं, आपलं खायचं आणि तिला मारहाण करायचा। म्हणजे तुमच्या मुलीला उपाशी ठेवायचं? उपाशी ठेवायचा, म्हणजे घरात काही राशन आणायचं नाही, काही गहू आणायचं नाही, काहीच नाही। कपडा लता मीच घ्यायची, लेकराला ड्रेस तिला पण घ्यायची। आणि सासरांचे असं बोलायचा की असं काही पण बोलायचा, असा माईवर शिवा द्यायचा, घाण बोलायचा। तिला सासू म्हणायची बाथरूममध्ये आंघोळ करू नको, कुलूप लावून घ्यायची। मग तिला अशी रस्त्यात आंघोळ करायली का अशी म्हणायची तिला, म्हणजे संशयरित्या तिला वागणूक देत गेलेस? असं काही म्हणायचं, गणागोताला बोलू द्यायचं नाही। ते आईला फोन लावला काय, कोण्या बहिणीला मावशाला बोलू द्यायचं नाही, म्हणजे गणगोती सगळं तुटलं तिला। म्हणजे घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही तिला। बाहेर जर निघली आणि आतापर्यंत तुला आता म्हणजे मी बाहेर निघू देणार नाही, तू घरातच मरशील, असं पण तिला धमकी दिला।